मित्रांनो, घरी बसून 5 मिनिटांमध्ये आणि मोबाईलच्या सहाय्याने ई रेशन कार्ड म्हणजेच QR कोड असणारे रेशन कार्ड तुम्ही घर बसल्या डाउनलोड करू शकणार आहात आणि याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, नसेल तर तुम्ही डायरेक्टली गूगलवरती यायचं आहे आणि गूगलवरती आल्यानंतर RCMS हे तुम्हाला सर्च करायचं आहे। यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्या RCMS या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर इथं लॉग इन किंवा रजिस्टर हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करून पब्लिक लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड यूजर हा जो ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला आधार नंबरवरती सुद्धा तुम्ही हे रेशन कार्ड डाउनलोड करू शकणार आहात, पण मी इथं रेशन कार्डचा नंबर आहे त्याच्यानुसार हे रेशन कार्ड डाउनलोड करणार आहे। याच्यामुळे मला इथं इंटर रेशन कार्ड नंबर हे टाकायचं आहे। हे रेशन कार्डचा नंबर असलेला तो रेशन कार्ड नंबर टाकून इथं जो कॅप्चा आहे तो इथं कॅप्चा जसाच्या तसा इथं सबमिट करायचा आहे। यानंतर गेट OTP यावरती क्लिक करून रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP गेलेला असणार आहे, तो OTP इथं एंटर करायचा आहे। OTP आहे तो एंटर करून झाल्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर व्हेरीफाय होणार आहे जो OTP आहे तो, आणि इथं तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल। यामध्ये तुम्हाला डाउनलोड युअर रेशन कार्ड हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर डाउनलोड युअर रेशन कार्ड हा नवीन टॅब असेल त्यावरती क्लिक करायचा आहे आणि ओके यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती पुन्हा एक OTP गेला आहे, तो OTP एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमचं जे रेशन कार्ड आहे ते डाउनलोड झालेलं असेल। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला तुमचं मतदान ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा, आणि आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा। तर भेटूया मित्रांनो दोन्हीपैकी कोणत्याही एका नवीन व्हिडिओमध्ये।